हाय हॅलो, मी काजल. तर आज आमचा ट्रिपचा दुसरा दिवस होता आणि आज आम्ही संगमेश्वर इथे आलेलो. आणि संगमेश्वर हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातली एक अत्यंत महत्त्वाची घटनेचं आहे ना, हे साक्षीदार आहे. इथे पाऊल टाकताच काहीतरी वेगळंच जाणवत आहे. असं वाटतंय की जणू इतिहास अजूनही श्वास घेतोय. माझ्या अंगावर काटा आलाय, कारण ही फक्त जागा नाही, हा स्वराज्याचा अभिमान आहे. छत्रपती संभाजी महाराज हे फक्त राजे नव्हते, हे शौर्य, त्याग, स्वाभिमानाचे ना जिवंत उदाहरण आहे. इथेच महाराजांना ना कैद केलं होतं औरंगजेबाने. त्यात आपल्याच लोकांनी हात मिळवणी केल्यामुळे महाराजांना पकडणं त्यांना शक्य झालं. पण त्या कठीण प्रसंगातही महाराजांनी धर्म, स्वराज्य आणि आपला स्वाभिमान सोडला नाही. असं म्हणतात, माणूस कितीही मोठा संकटात असला तरी त्याचं खरं सामर्थ्य तेव्हा दिसतं, आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ते दाखवून दिले. आणि हा माझ्या अंगावर बघा, इतका भयंकर असे काटे येत होते हे बघता क्षणी. माझ्याकडे शब्द नाही आहेत इतिहास सांगायला. आणि इथल्या प्रत्येक दगडात, वाऱ्यात महाराजांचा संघर्ष आणि पराक्रम जाणवतोय. नमस्कार. आज मला छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र भूमीत येण्याचा खूप जास्त अभिमान आहे. आणि संभाजी महाराज फक्त इतिहास नाही, ती एक प्रेरणा आहे आपल्यासाठी. आणि ही जी माती आहे ना संगमेश्वरची, ही नुसती आहे ना माती नसून आहे ना शौर्याची ना प्रतीक आहे. की महाराजांवरती इतका जास्त प्रमाणात औरंगजेबाने दबाव टाकलेला की धर्म बदलण्यासाठी, पण महाराजांनी मृत्यूला स्वीकारलं. त्यांचा इतका जास्त प्रमाणात अमानुष छळ केलता. आणि इथेच महाराजांना न कळत त्यांचे आपलेच लोक गद्दार झाले आणि त्यांनी त्यांना इथं पकडून इतक्या भयंकर अशा वेदना देऊन महाराजांना मृत्यू दिलता. आणि संभाजी महाराजांचं बलिदान आपल्याला हे शिकवतं की संकट कितीही मोठं असलं तरी धर्म, देश यासाठी स्वाभिमानाने आणि ठामपणे उभं राहायचं. जय शिवराय, जय संभाजी महाराज, जय जिजाऊ. आणि आता आम्ही चाललेलो गणपतीपुळेकडे. तर रस्त्यात हे लाजाळूचं झाड दिसलेलं आणि त्यासोबत थोडी मस्ती केली आम्ही. आणि हे बघा, गुरु चष्मा घालून म्हटला माझे पण क्लिप घे माऊ. सुंदर अशी गाणी ऐकत ऐकत आम्ही फायनली पेट्रोल पंपावरती पोहोचलो, कारण गाडीची पेटपूजा करायची होती. पेट्रोल भरल्यानंतर इतकं कडक आणि छान ऊन पडलेलं ना, रील बनवत आम्ही गणपतीपुळेमध्ये पोहोचलेलो. आणि कडक असं ऊन होतं. आणि इथे सगळ्यात मोठा पार्किंगचा इश्यू यार, पार्किंगसाठी बिलकुलच जागा नव्हती इथे. तर थोडे दूर गाडी पार्क केली आणि आम्ही सगळे चालत आलो. लॉंग विकेंड असल्यामुळे ना इथे भरपूर अशी गर्दी होती. पण गणपतीपुळेला तुम्ही कधीही या, इथे गर्दी असतेच. उन्हाळा, पावसाळा, कधीही या. आणि किती सुंदर मंदिर आहे हे लाल दगडामध्ये. आणि मंदिरापासून जवळच बीच होता आणि बीचवर जाण्याची इतकी इच्छा होती, पण एवढं भयंकर ऊन होतं ना, पाय एवढे जास्त भाजत होते, उन्हाचा खूप जास्त चटका लागत होता. आणि आता जेवण करायचं ठरवलेलं आणि मी इथे मध्येच प्रसाद खायला सुरुवात केली. आणि गुरुला इथे बासुरी घ्यायची होती. त्यानंतर आम्ही सरबत पिला. सरबत नाही, हा जिरा सोडा पेलेला आहे. त्यानंतर आम्ही निघालो आणि समुद्र बघून इतका आनंद झालता. वाव, इतकं सुंदर लोकेशन होतं हे. इथे थांबून फोटो काढायचे होते, पण आम्हाला इतकी जास्त भूक लागलेली त्यामुळे आम्ही हॉटेल शोधत होतो. आणि गणपतीपुळेकडून मालवणकडे किंवा देवगडकडे येताना रस्त्यात एकही हॉटेल लागलेलं नाही आहे. म्हणजे काही हॉटेल्स होते, ते म्हटले की आत्ता बंद झालेलं आहे, 6 नंतर चालू होईल. म्हणजे दिसेल किंवा भेटेल ना ते हॉटेल आम्ही गाठलं. आणि पहिले गुरुकृपाला मी जेवण चारलं, कारण ते आता हाताने खाणार नाही आहेत, कारण त्यांचे नखरे चालू झालेत. मावशी दिसली ना की त्यांचे खूप नखरे चालू होतात. आणि जेवत आम्ही सनसेट एन्जॉय केला. इतका सुंदर सनसेट होता ना, मूड ऑफ झालता, कारण जेवण बिलकुल टेस्टी नव्हतं. हॅलो गाईज, तुम्ही जर काही ना गणपतीपुळेवरून जर काही इकडे येत असेल ना, कुठं मालवणला जात असाल, देवगडला ना, तरी ना त्या गणपतीपुळेपासून तुम्हाला कुठे जेवण भेटणार नाही, म्हणजे कुठे चांगलं हॉटेलच नाही. आणि मग तुम्हाला रस्त्यात आहे ना, रस्त्यात एक आहे ना असं हॉटेल दिसेल. आणि हे जे हॉटेल आहे ना,
या हॉटेलला बिलकुल जाऊ नका, नीट बघा होते, नीट एकदम नीट बघा. साई आमचं पण इतकं भंगारशी लिटरली त्यांनी वांग्याची भाजी होती त्यामध्ये चिकनचे पीस दिलते आणि मासे तर पूर्ण कच्चे होते आणि त्यांचं बोलणं, हे भगवान, म्हणजे आम्ही पैसे देऊन खातोय जसं काही फुकट खात असल्यागत ते बोलत होते. बिलकुल येऊ नका आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या हॉटेलला येऊच नका. आणि ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून इथेच थांबवते. नेक्स्ट पार्ट नक्की बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. लवकरच नवीन ब्लॉग येईल. थँक्यू, बाय.